नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बऱ्यात ना? आज आपण एआय विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. एआय विषयी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रगती होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत काही वर्षामध्ये. पण एआय मुळे ज्या सध्या काही सरकारी किंवा खासगी नोकऱ्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या धोक्यामध्ये येण्याचे जास्तीत जास्त प्रमाण आहे ते तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मित्रांनो. आणि तुम्हालाही कुठल्या अशा नोकऱ्या आहेत त्या धोक्यामध्ये येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर एआय मुळे ज्या काही नोकऱ्या आहेत त्या धोक्यामध्ये येणाऱ्या त्या पुढील प्रमाणात आहे की एआय मुळे सगळ्यात प्रथम म्हणजे वाहतूकमध्ये, म्हणजे रेल्वे बस वाहतूकमध्ये तिकीट देणारे, तिकीट तपासणारे, रेल्वे वाहतूक सिग्नल आणि वाहतूक पोलीस अधिकारी, स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, टायपिस्ट आणि पर्यटक, शिक्षक असे जे कर्मचारी, जे सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारी नोकऱ्या आहेत आणि खाजगी शिकवणूक देणारे, हेही सर्व एआय मुळे यांच्या नोकऱ्या त्या धोके देण्याच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी होण्याचे चान्सेस आहेत. आणि सध्या आपल्या भारतामध्ये म्हणजे एआयच्या अगोदर अधिकृतप्रमाणे जो बेरोजगारी दर आहे तो 5.1% आहे आणि युवक बेरोजगारी जो टक्का आहे, बेरोजगारी टक्का तो आहे 15%. तर काही 55% असे आहेत ते स्वयंरोजगार लोक आहेत आणि काही असंघटित लोक आहेत, ते काही असंघटित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काही मजूर आहेत. तर सध्या हा जो बेरोजगारी आणि असंघटित म्हणा, स्वयंरोजगार हा जो दर आहे तर एआय मुळे पुढील काही वर्षामध्ये काय स्थिती असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की विचार करा. आणि मायक्रोसॉफ्टचे जे सीईओ त्यांनी असं सांगितलंय की सध्या जे व्हाईट कॉलरचे ज्या नोकऱ्या चालू आहेत त्याही एआय मुळे स्वयंचलित होण्याचे जास्तीत जास्त प्रमाण आहे. आणि त्यांनी असंही भाकीत केलंय की जे लोक बीपीओ आणि आयटी कंपनी मध्ये कर्मचारी आहेत त्यांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात धोक्यामध्ये येण्याच्या काही वर्षामध्ये चान्सेस आहेत. आणि टाटा कन्सल्टंटनी पुनर्रचना म्हणून तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांना कमी केलेलं आहे. तर येणाऱ्या काही वर्षामध्ये तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा. यामुळे किती नोकऱ्या धोक्यात येऊ शकता आणि कुठल्या नोकऱ्या आहेत त्या धोक्यामध्ये येऊ शकता तुम्ही नक्की मला कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, स्टे हेल्दी. धन्यवाद.